भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो मूळ पीठ तू अंबे गोंधळा येईवो जगदंबे। प्रथम नमन करो गणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो मूळ पीठ तू अंबे गोंधळा येईवो जगदंबे।
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त भक्तीतले शिरोमणी संतपणाचे राजे असणारे एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा त्या भगवती मातेचं वर्णन करणारा आणि एकनाथ महाराज यांचा अभंग या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 7व्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला 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 अभंग एकनाथ महाराज यांचा आहे. अभंग फार काही अवघड नाहीये. अभंग 3 चरणाचा आहे. अभंग बहुतेकांच्या पाठातला आहे, ओळखीचा आहे, पण त्या देवीच्या आत्मस्वरूपाचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे. अभंगामध्ये नाथ महाराज त्या देवीचं वर्णन करतात. मी अनेकदा सांगत असते, वर्णन करणारा अधिकारी पाहिजे आणि ज्याचं वर्णन करायचंय तो त्या पात्रतेचा पाहिजे. ज्याचं वर्णन केलेलं आहे ती देवी आहे आणि ज्यांनी वर्णन केलंय ते एकनाथ महाराज आहे. बरं, एकनाथ महाराजांचा अधिकार किती मोठा ऐका. एवढा मोठा अधिकार एकनाथ महाराजांचा की 3दा काळाला परत पाठवले. आपलं मरण आलं तर आपण साधारणतः मुलीला येईपर्यंत सुद्धा थांबू शकत नाही, पण नाथ बाबांनी काळाला परत पाठवलंय. महाराज ऐका, नाथ बाबांनी विचार केला आता मला गेलं पाहिजे. संतांचं जीवन सांगते, संत कारणाशिवाय येत नाही आणि कार्य आटोपल्यावर एक दिवस सुद्धा जास्त राहत नाही. त्यांना काय म्हणा, संत म्हणा. कारणाशिवाय येत नाही आणि कार्य आटोपल्यावर एक दिवस सुद्धा जास्त राहत नाही. नाथ बाबांनी विचार केला, ज्या कारणाकरता मी आलो होतो ते कारण माझं आटोपले, आता मला गेलं पाहिजे. नाथ बाबांनी जायचं ठरवलं, देह ठेवला आणि ठेवल्याच्या बरोबर सगळी लोक प्रेत यात्रेला आली. 4 खांद्यांवर प्रेत निघालो महाराज. 4 खांद्यांवर निघाल्याबरोबर आता खांदा द्यायला आपण पाकिस्तानचे लोक आणतो का? नाही. तुमच्याकडे खांदा कोण देतं? भाऊबंदच देतात ना. हां, भाऊबंदालाच खांदा द्यावा लागतो महाराज. कोणी कुठेही जा तरी भाऊबंदालाच खांदा द्यावा लागतो. म्हणून निदान मरता मरता तरी भाऊबंदाशी चांगलं वागावं असं माझं तरी मत आहे बुवा. निदान त्यानं खांदा तरी मन मोकळ्यानं दिला पाहिजे. नाही तर काही लोक एवढे खडूस वागतात महाराज, एवढे डेंजर वागतात की भाऊबंद एक सुद्धा खांदा द्यायला येत नाही बुवा, कोणी तयार नसतं. आणि म्हणून नाथ बाबांना खांदा द्यायला भाऊबंदच होते महाराज. 4 खांद्यांवर प्रेत निघालेला आहे आणि निघाल्याबरोबर ते खांदेकरी पुढचे 2 होते ना ते सुद्धा भाऊबंद. आता माणसं कुठं काय बोलतील सांगता येत नाही. तेवढ्यात पुढचे जो 2 खांदेकरी होते ते एक खांदेकरी दुसऱ्या खांदेकऱ्याला म्हटलं, अरे लय तोऱ्यानं ताठ्यानं वागलं, लय परमार्थ केला, लय माळी घातल्या, लय परमार्थ केला, पाहायला गेलं तर आपल्याच खांद्यावर आला. नाथ बाबा ऐका, नाथ बाबा तिरडीवर उठून बसले, तिरडीवर. आणि त्याला विचारलं, नेमकं मी तुझ्याशी काय तोऱ्यानं ताठ्यानं वागलो ते तरी मला सांग. ती म्हणलं, नाथ बाबा चुकलं ना. चुकलं नाही, आता काही मला जायचं नाही. नाथ बाबा निघाले कुठं? घराकडं. पुन्हा दिवसामागे दिवस गेले, बरेच दिवस गेले आणि नाथ बाबांनी विचार केला आता काही आपला त्रास कोणाला झालेला नाही, आता आपण देह ठेवायला हरकत नाही. नाथ बाबांनी देह ठेवला. पुन्हा 4 खांदेकरी, खांद्यावर प्रेत यात्रा निघाली, सगळे लोक जमले. पण आधी ज्यांनी खांदा दिला होता ना 2 खांदेकऱ्यांनी, त्यांनीच पुन्हा खांदा दिला. पण त्यांनी ठरवलं होतं आता खांदा द्यायचा, पण एक शब्द सुद्धा बोलायचं, राम नाम सत्य सुद्धा बोलायचं नाही. कारण कधी गिराई कुठून बसल याचा काही भरोसा नाही. एक शब्द सुद्धा बोलो ना महाराज. 4 खांद्यानं प्रेत निघालं आणि निघाल्याच्या बरोबर एक बाई आणि तिची मुलगी पहिल्याच मुळाला आली होती. बरं, पहिल्याच मुळाला आल्यानंतर ही प्रेत यात्रा आडवी गेली. बरं, बाई माणसाच्या तोंडाला हात लावता येतो का? खरं सांगते तुम्हाला, पाठीवर भजांना एक कुरडई भारी राहते. तुम्ही पाठीवर भजे तळा महाराज, धूस नाही का पूस नाही, आवाज सुद्धा करत नाही, उलट एकमेकाच्या गळ्यात गळे घालतात. अख्खा घाणा बाहेर काढून घ्या आणि एकच कुरडई त्याला टाका, ती अशी तडा तडा करते. पाठीवर भजांना एक कुरडई भारी. तसं पाठीवर माणसानं एक बाई जर बोलायला बी लागली म्हणजे माझ्याकडे पाहून विचार नका करू तुम्ही, भारी असते महाराज.
आणि मग मात्र महाराज तेवढ्यात ती बाईच ना महाराज, तिची पोरगी पहिल्याच मुळाला आलेली होती आणि आल्याबरोबर तिनं प्रेत यात्रा पाहिली आणि तिच्या तोंडातनं शब्द निघाले, याला काय आजच मारायचं होतं का, उद्या गेला असतं तर काय झालं असतं, मायापुरीचं पहिलंच मूळ होतं. नाथ बाबा पुन्हा परत तिरडीवर उठून बसले. हे दोन खांदेकरी म्हणे नाथ बाबा पांडुरंगाची शपथ एक शब्द सुद्धा बोललो नाही. नाथ बाबा म्हणले मला तुझी अडचणच नाही बाबा, मग झालंय तरी काय. अरे ती बाई तिची पोरगी पहिल्याच मुळाला आली, तिचे 5 मुळ होस्तोर मी काय जाणार पुन्हा घराकडं. आणि मग नाथ बाबांनी ठरवलं या सामान्य जनतेतनं जाण्यात काही तथ्य नाही. आणि मग नाथांनी जलसमाधी घेतली महाराज, काळाला परत पाठवलं. एवढा अधिकार नाथ महाराजांचा होता महाराज. म्हणून नाथ महाराज मात्र त्या ठिकाणी अधिकाराने अत्यंत मोठे महाराज. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांचा किंग राजा जर कोण असेल तर एकनाथ महाराज आहे. आणि एकनाथ महाराजांचा अधिकार इतका मोठा म्हणून देवीचं वर्णन केलंय. आता ऐका, ज्या देवीचं वर्णन केलंय ती नेमकी प्रगट कुठून झाली, त्या देवीचं स्वरूप काय, तिचं आत्मस्वरूप काय, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे महाराज. आणि हे जर माहीत नसेल ना, असे किती सप्ते केले तर उपयोग होणार नाही. म्हणून त्याच्याकरता वर्णन करते. कदाचित तुम्हाला बोर होण्याची दाट शक्यता आहे, कारण लोकाला सध्या परमार्थ सांगायला लागलं की बोर होतं. हे तेवढंच खरं आहे बाबा. आणि हा हा हू केली की लोक म्हणतात 1 नंबर कीर्तन झालं. आम्ही देवाचं वर्णन केलं की लोक म्हणतात पडलं कीर्तन. नेमकं कीर्तन कसं करायचं तुम्ही आम्हाला सांगत जा. विढाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. मग ते देवी नेमकी प्रगट कुठून झाली. आता फार मूळ तत्व आहे बरं का, ऐका महाराज. ज्या वेळेला राजा दक्षाकडे वडपे नावाचा यज्ञ होता आणि त्या यज्ञाला सगळ्या देवादिकांना आमंत्रण केलेलं होतं, सगळ्यांना निमंत्रण दिलं, पण महादेवाला निमंत्रण दिलं नाही महाराज. सगळ्यांना निमंत्रण, पण स्वतःच्या सख्या जावयाला निमंत्रण दिलं नाही महाराज. राजा दक्षाचा जावई कोण, महादेव. महादेवाला निमंत्रण नाही. सगळे विमानं निघाले, पण विमानं सगळे महादेवाच्याच घरावरून चालले होते. पण एक विमान थबकलं, थांबलं, सतीकडं पाहिलं, सती मातेला विचारलं का हो तुम्हाला यायचं नाही. सती म्हणे कुठं, म्हणे अहो तुमचे पिताश्री राजे दक्ष आणि त्यांच्याकडे यज्ञ आहे, तुम्हाला यायचं नाही. म्हणून सतीनं विचार केला, माझ्या वडिलांनी तर मला तर यज्ञाचं काही सांगितलं नाही, पण मी जर याला म्हणावं तर माझ्या बापाचा कमीपणा होईल. ऐका महिला मंडळ, आपल्या बापाची परिस्थिती किती नाजूक असू द्या, पण बापाचा कमीपणा कधी सासरी सांगू नका, अजिबात नका. माहेरचं किती परिस्थिती नाजूक असू द्या, पण सासरी सांगू नका. आणि काही तुम्ही जर सासरी सांगितलं तर हे सासरची लोक इतकी डेंजर आहे की मरेपर्यंत तुम्हाला टोमणी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठं काय लपवायचं ते आपल्याला माहीत असतं. सगळं अगदी मात्र सगळंच बोलत फिरायचं नाही. काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात माहेरच्या. तशा तुम्ही हुशार आहे, तशा हुशार आहे तुम्ही. वर्षभर इकडचंच गोळा करतात, तिकडून येतात, तिकडनं येताना सोनं करून आणतात, म्हणता माय बापानी केलं. काय हुशार आहे बा. हे खरं आहे का खोटं आहे महिला मंडळ? खरं आहे. बापाचा मोठेपणा आपण ठेवलाच पाहिजे. आणि महाराज सतीमातीनं विचार केला मला तर निमंत्रण नाही, पण आता याला काय सांगावं. त्याला सांगितलं तुम्ही पुढं जा, आम्ही मागून येतो. आता ते पुढं गेले आणि सती माता महादेवाकडे गेली आणि महादेवाला सांगितलं देवा आपल्याला यज्ञाला जायचंय.
आपल्याला कुठं जायचंय? यज्ञाला जायचंय. महादेवानं सांगितलं तुमची जायची इच्छा आहे, मलाही कळालं यज्ञ आहे, पण खरं सांगू का आपल्याला तिथं जायला निमंत्रण दिलेलं नाही. पण सतीने हट्ट केला महाराज, सतीने हट्ट केला तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला यावंच लागेल. आणि खरं सांगू ते कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय तुम्ही खरं बोलतात बुवा, तुम्ही ऐकतात त्याच्यात काही नवल नाही बुवा. बायकोचं ऐकावं लागलं ते देवाला. काही हट्टांपैकी एक स्त्री हट्ट आहेत महाराज. आणि मग सतीने सांगितलं तुम्हाला यावं लागेल. महादेवानं सांगितले बघ सती, काही ठिकाणं अशी असतात की तिथे निमंत्रणाची वाट पाहू नये, आणि काही ठिकाणं अशी असतात की जिथे निमंत्रणाशिवाय जाऊ नये. ऐका बरं का, काही ठिकाणं अशी असतात की जिथे निमंत्रणाची वाट पाहू नये. गावात सप्ता बसलाय, कमिटीनं पत्रिका नाही दिली ना सप्त्याची, तरी या तुका मने जवळी पाचारिता जावे, संत करणी वावे रिघावया. तुका मने जवळी पाचारिता जावे, महत्वाचं मार्मिक आणि परफेक्ट प्रमाण दिलंय महाराज. मी नेहमी सांगत असते कीर्तनकारापेक्षा गायकाचा अभ्यास जास्त असावा लागतो. कारण कोणता कीर्तनकार कोणता अभंग घेईल माहीत नसतो, पण त्याला साजेशीप्रमाणे येणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जवळी न मध्ये घातला पाचारिता जावे. मग संतांच्या जवळ जायचं असेल तर निमंत्रणाची वाट पाहू नका, कीर्तनाला यायचं असेल तर निमंत्रणाची वाट पाहू नका, प्रवचन ऐकायचे असेल तर निमंत्रणाची वाट पाहू नका, परमार्थाला निमंत्रणाची वाट पाहू नका. आणि काही ठिकाणं अशी आहेत महाराज की तिथे निमंत्रणाशिवाय जाऊ नका. लग्न आहे ना गावातलं, अख्ख्या गावाला पत्रिका आहे, आपल्याला पत्रिका नाही ना, अजिबात जायचं नाही महाराज, अजिबात नाही. लग्नाला गोंधळाला अजिबात जायचं नाही, पत्रिका असली तर जायचं. तसं देवानं सांगितलं सतीला आपल्याला निमंत्रण नाही, कसं काय जायचं? सतीने अट्टास केला महाराज. मात्र त्या ठिकाणी सती रागाने क्रोधायमान झालीत महाराज. आणि मग देवाने तिला शांत केलं, तुम्हाला जायचंय ना तुम्ही जा. नंदी महाराजांना आज्ञा केली, नंदीवर सती स्वार झाली आणि तिथून निघाल्याच्या बरोबर राजा दक्षकडे जाऊन पोहोचली. सगळ्या बहिणी आलेल्या होत्या, सगळे देवादिदेव आलेले होते, प्रत्येकाचं व्यवस्थापन केलेलं होतं. पण सतीला आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे महादेवाला बसायला कुठं जागा नव्हती. सती आतमध्ये आली महाराज. आणि आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर सतीच्या सगळ्या बहिणी उभ्या होत्या. मला तरी वाटतं भाऊ आपल्याशी किती वाईट वागला तर बहिणींनी तरी निदान एकमेकीशी चांगलं वागलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? पण बहिणी एकत्र येतात दिवाळीला आणि एकमेकीचं धुणं काढीत बसतात महाराज. तो नवऱ्याचा असं माय नवऱ्याचा असं, तो नवरा तंबाखू खातो आणि मा नवरा पितो. अरे कशाला धुणं आहे महाराज, सांगा ना मला. नका ना, बहिणींनी तरी एकमेकीशी चांगलं राहिलं पाहिजे. सतीनं प्रवेश केला महाराज. सती मातेनं प्रवेश केल्याबरोबर पहिलीच बहीण समोर आली महाराज. आणि ती बहीण सतीकडे पाहून ती काही बोलली महाराज. काय बोलली असेल सांगते तुम्हाला. सतीकडे पाहिलं आणि ती बहीण काय बोलली माहितीये का? ती बहीण म्हणली का ग एखादा बंगला बांधला का नाही का अजूनही मसन वाट्यातच राहती. सतीचा चेहरा उतरला महाराज, वाईट वाटलं महाराज सतीला. दुसरी बहीण आली, तिला वाटलं ही तरी मात्र सांत्वन करील आपलं. आणि तेवढ्यात ती दुसरी बहीण म्हणली अजून कपडे बिपडे घालतो का नाही, करा अजून व्याघ्रांबरच लावलेला आहे. राग आला. एक एक बहीण उन्ह धुणं काढायला लागली. सती पुढे सरकली, डोळ्यात पाणी होतं महाराज. वाटलं वडील तरी आपल्याशी चांगलं बोलतील. पण राजा दक्षाने सतीकडे पाहिलं आणि विचारलं निमंत्रण नसताना आलीच कशी काय तू इथं? सती रडायला लागली महाराज. डोळ्यामध्ये पाणी होतं, मनातली मनात विचार करायला लागली. माझे पती म्हणत होते की जाऊ नको, मी आग्रह केला, अट्टहास केला आणि इथं आले. आता काय करावं, माघारी कसं जावं? माघारी गेले तर माझे पती माझा स्वीकार करतील. ऐका ना, माझे पती माझा स्वीकार करतील. पण अद्यापही एक चुकी तेव्हा झाली होती म्हणून वेगळं असं मला बसायला टाकलं होतं. काय चुकी झाली होती महाराज सतीकडनं चुकी झाली होती. प्रभू रामचंद्रांची परीक्षा पाहायची होती आणि सती मातेनं सीता मातेचा अवतार घेतला होता आणि रामाच्या दारात गेली होती महाराज. पत्नी होऊन गेली, पण प्रभूंनी सती मातेला पाहिलं आणि मुखातनं शब्द निघाले ए माय. तेव्हापासून देवीला यमाई नाव पडलं महाराज.
यमाई तेव्हापासून. आणि मग देवाची जर आई आहे तर महादेवाने विचार केला, जर माझ्या परमात्म्याची आई आहे तर माझी सुद्धा कोण आहे? आई आहे. तेव्हापासून सतीला आसन वेगळं दिलं होतं महाराज. आणि त्या आसनावर सती बसत होती. विचार केला, मी जर माघारी गेले तरी मला तिथंच बसावं लागेल, देव माझा स्वीकार करणार नाही, मग अशा वेळेला काय करावं? अरे माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबात माझ्या बापाचं रक्त आहेत महाराज. बाप जर चांगला असेल तर अभिमान वाटतो या रक्ताचा, आणि बाप जर वाईट असेल ते रक्त आपल्यात काय आहे असं वाटतं महाराज. सतीनं विचार केला, राजा दक्ष इतका वाईट आहे आणि या बापाचं रक्त आपल्यामध्ये संचारलेलं आहे, असं जीव ठेवण्यात काही अर्थ नाहीये महाराज. आणि म्हणून यज्ञकुंडामध्ये सती मातेनं उडी घेतलीत महाराज. नारद महर्षींनी निरोप पोहोचवला महादेवाकडे. राग आला महाराज, जट उपटली आपटली आणि वीरभद्र नाव तयार झालेत महाराज. आणि वीरभद्र सैन्य घेऊन दक्ष गणाकडे गेलंय. युद्ध सुरू झालंय. वीरभद्राचं गण इकडे उभे आहे, त्यांचं गण तिकडे उभे आहे. युद्ध सुरू झालेलं आहे. आणि झाल्याबरोबर एक एक माणूस मारला जात होता. उरला होता फक्त राजा दक्ष. आणि मग महादेव तिथे आले. राजा दक्षाकडे पाहिलं आणि महाराज राग आलेला होता. त्या रागाच्या भरात मात्र राजा दक्षाचं शिर उडवलं, बाजूला पडलं. आणि पडल्याच्या नंतर एका बाजूला धड तडफडतंय, एका बाजूला शिर पडलेलं आहे. आणि अशा वेळेला सती मातेची आई विनवणी करते, माझं सौभाग्य आहे, माझं कुंकू आहे, माझे पती आहे, काही करा आणि वाचवा त्यांना. अजूनही मात्र धड हलतंय हो, धड तडफडतंय हो, काहीतरी करा आणि माझ्या पतीला वाचवा. सांगितल्याबरोबर महादेवाने विचार केला, या म्हणतायत ते खरं आहे. काही माणसं आईचं ऐकत नाही पण सासूचं ऐकल्याशिवाय, काही काही ना सासूचं लई पमक राहतो महाराज. काय सासूचं ऐकतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. ती म्हणतात आमच्या आईला कधी स्वयंपाक जमला नाही, एवढं सासू भारी स्वयंपाक करते. अरे आईच्या जीवावर मोठे होणारे माणसं आपण, आणि कुशाल सासूचं कौतुक गाणारी माणसं आहे. आणि मग मात्र सासूचं ऐकलं. पण ज्याच्या घरी यज्ञ आहे त्याला मारायचा अधिकार नसतो. आणि मग मात्र त्या ठिकाणी सती मातेच्या आईला सांगितलं, तुम्हाला जर तुमचे पतिदेव जिवंत करायचे असेल तर रस्त्याने जा, जो कोणी पशु जो कोणी प्राणी दिसेल त्याचं शिर उडवा आणि आणा इकडं, मी नवरा जिवंत करतोय तुमचा. सांगितल्याच्या बरोबर चालत असताना महाराज एक बोकड दिसलंय, त्या बोकडाचं शिर उडवलंय, ते शिर आणलंय आणि राजा दक्षाला बसवलंय. राजे दक्ष उभे झाले आणि शिर बोकडाचं असल्या कारणानं मात्र बकराच्या आवाजात मेहा मेहा गागायला लागले. गागात असताना महादेव खदखदा हसायला लागले. म्हणून ऐका, महादेवाच्या मंदिरात गेलात तर टाळी नाही वाजवली तरी चालेल, घंटा नाही वाजवली तरी चालेल, एकदा बोकडाचा आवाज काढा, देव खुश झाल्याशिवाय राहणार, 100% खुश होणार महाराज. एकदा बोकडाचा आवाज तुम्हाला येतोय का? घरी गेल्यावर ट्राय करा. मला येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते, ट्राय करा जरा. पण मला सांगायचं एवढंच आहे, पण महादेवाचं लक्ष लगेच सतीकडे गेलं. सतीला असं उचललंय महाराज. क्रोधायमान झालेले महादेव निघालेत सती मातेला घेऊन महाराज, तांडव करायला निघाले. राग वाढलेला होता, क्रोध वाढलेला होता. भगवान विष्णूने विचार केला, जर महादेवाने तांडव केलं तर संपूर्ण विश्वाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, सगळं विश्व संपल्याशिवाय राहणार नाही. मग आता काय करायचं? आणि मग भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलेत महाराज. सोडल्याच्या बरोबर सती मातेच्या पाठीमागे ते सुदर्शन चक्र आहे. एक एक पार्ट मात्र एक एक शरीराचा तुकडा पडायला लागला. आणि तो तुकडा जिथं जिथं पडला तिथं तिथं एक एक खंड निर्माण झालं. मार्कंडे पुराणानुसार त्या सती मातेचे तुकडे किती झाले असेल तर सती मातेचे एकूण 52 तुकडे आहेत महाराज. आणि ते 52 खंड आहे. जिथं जिथं सती मातेचं शरीर पडलंय तिथं तिथं एक एक खंड निर्माण झाला. अशा 52 खंडांमध्ये 52 देवीचे अवतार आहे. मग असे 52 खंड नेमके कुठे कुठे पडले सांगते जरा ऐका. भारतात एकूण 42 खंड आहे. भारतात एकूण 42 खंड आहे. पाकिस्तानात एक आहे, श्रीलंकेत एक आहे, लडाखमध्ये एक आहे, नेपाळमध्ये 2 आहेत. असे मात्र 52 खंड पडलेले आहे. पश्चिम बंगालमध्ये 4 आहेत. आणि ऐका, भारतात एकूण किती खंड पडलेत ऐकताय का तुम्ही सगळे? किती खंड आहे? 42. भारतातनं जर पुढे आलात तर भारतात 42 आहे. महाराष्ट्रात 3.5 आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अर्ध शक्तिपीठ आहे, ते म्हणजे वणीला. आणि जिथं खंड पडलाय तिथं मात्र सप्तशृंगीचा मात्र अवतार तयार झाला आणि ती तिथं प्रागट्य झालेला आहेत महाराज. ऐका, मग असा प्रश्न असेल की
की नेमकं वणीला काय पडलं. तर वणीला सगळ्या तुकड्यांपैकी एक अर्धखंड पडलाय. काय पडला असा प्रश्न जर विचारला तर निदान आपल्या आपल्या जवळच्या लोकाला उत्तर सांगता आलं पाहिजे. बाकीचं नसलं तरी निदान नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला काय पडला असा जर प्रश्न असेल तर वणीला मात्र सती मातेची श्वास नलिका पडलेली आहे म्हणून अर्धशक्तिपीठ तिला म्हटलं गेलं आणि तिला जागृत करायचं आहे महाराज. त्या देवीचा अवतार तिथं प्रगट झालेला आहे आणि त्या खंडाकडे विनंती केली की तिला मात्र आराधना केली की ती येत असते महाराज. पण तिला आराधना करणं अत्यंत महत्त्वाचं. आई कृपा करी माझ्या बरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्या बरी जागवितो रात सारी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आई कृपा करी माझ्या बरी हे आई कृपा करी माझ्या बरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारती बंधाला. अगाध महिमा तुझी मागुरी बारी संकटाला. आई कृपा करी माझ्या बरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्या बरी जागवितो रात सारी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची. मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची. मोठ्या मनाची आई अंबिका माझी मोठ्या मनाची. मोठ्या मनाची आई अंबिका माझी मोठ्या मनाची. संकट हरणी दुःख निवारणी मोठ्या मनाची. मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची. मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची. मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची. सगळ्या खंडांना एक खटी बोलून घेतलं महाराजांनी. हा म्हणून ते प्रागट्य देवीचं तिथून झालेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की 52 खंड कुठं कुठं पडलेले आहे. तसं जर बघितलं तर देवी भागवतामध्ये 108 खंड सांगितले आणि मार्कंड्य पुराणानुसार 52 खंड सांगितलेले आहे. मी मार्कंड पुराणानुसार ते 52 खंड या ठिकाणी मांडलेले आहे. आता त्या देवीचा अवतार झालेला आहे. मग आता ऐका, ज्या देवीची श्रद्धेनं आपण भक्ती करतो ते देवी आपलं उपास्य दैवत आहोत. आपण तिचे उपासक आहोत. पण उपासक असताना त्या देवीची श्रद्धेने भक्ती करत असताना ती देवी आजपर्यंत कुणाला कळाली, तिचं स्वरूप कुणाला कळालं? महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण स्मृती ग्रंथ सगळे संत आपल्याला सांगतात की देव सगळीकडे व्यापलेला आहे. या जगामध्ये एकही जागा अशी नाहीये की तिथे देव नाहीये. सगळीकडे देव व्यापलेला आहे. विठ्ठल विस्तारला जनी सतही पाताळ वरून. विठ्ठल व्यापक त्रिभुवानी. विठ्ठल मोनी मानासी. विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल व्यापक विठ्ठल
व्यापक त्रिभुवनी, या त्रिभुवनामध्ये विठ्ठल व्यापलेला आहेत महाराज. एक जागा अशी नाहीये की तिथे माझा विठ्ठल नाहीये, सगळीकडे विठ्ठल आहे. मग संत सांगतात, स्मृती ग्रंथ सांगतात, वेद सांगतात, शास्त्र सांगतात, पुराण सांगतात की सगळीकडे देव आहे. पण मला सांगा किती लोकांना अनुभवाला आला? सगळे जर सांगतात देव सगळीकडे आहे तर किती लोकांना दिसला? असा जर प्रश्न मी केला तर याचं उत्तर आपल्याकडे काय राहील? नाही. मग ज्या देवीचे 9 दिवस उपास करतोय ना महाराज आपण, तुम्ही बघा ना उपास चालू आहे ना आपला, पण ज्या देवी करता उपास करतोय ती देवी किती लोकांना कळाली? बरं, उपास करायचा म्हणजे नेमकं काय करायचा हा प्रश्न आपल्याला कळायला पाहिजे. लोक म्हणतात आम्हाला उपास आहे. मी तर असं म्हणत असते की तुम्ही अन्नाचा उपास नाही केला तरी चालेल, अन्नाचा उपास नाही केला तरी चालेल, 2 टाइम व्यवस्थित जेवण करा. पण 9 दिवस तुम्हाला जर उपासच करायचा असेल तर कधीतरी क्रोधाचा उपास करून पहा, कधीतरी लोभाचा उपास करून पहा, कधीतरी अहंकाराचा उपास करून पहा. उपास धरायचाच आहे ना तुम्हाला तर ठरवा ना, या नवरात्रीला माझ्याकडनं लोभ गेला पाहिजे, या नवरात्रीला माझ्याकडनं क्रोध गेला पाहिजे, या नवरात्रीला माझ्याकडनं काम गेला पाहिजे, या नवरात्रीला माझ्याकडनं महाराज अहंकार गेला पाहिजे. हे विकार आपल्यातनं गेले तो काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, आपलासा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या नवरात्रीमध्ये आपल्यातला काम गेला पाहिजे, आपल्यातला क्रोध गेला पाहिजे. पण खरं सांगू का, नवरात्र धरायची म्हणजे नेमकं काय? तुमच्या डोक्यात काय मला माहीत नाही, पण यांच्या डोक्यात काय ते मला माहिती आहे. नवरात्र आली का यांच्या डोक्यात एकच आहे, पहिल्या दिवशी कोणता रंग, दुसऱ्या दिवशी. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? खरं सांगा. तुम्हाला 9 दिवसाची 9 भक्ती माहीत नसेल, पण 9 दिवसाचे 9 रंग 100% माहीत असणार महाराज. पण एक सांगू तुम्हाला, अगदी आत्मीयतेने सांगते, मनोभावे सांगते तुम्हाला, ऐका. 9 दिवस नवरात्रीला 9 रंगाच्या साड्या नाही घातल्या तरी चालेल, फक्त 9 दिवस तरी निदान तुमचा आत्मरंग चांगला ठेवा. भगवती तुम्हाला पावन झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, अंतरंगच जर गढूळ असेल आणि वरचा रंग किती चांगला घातलेला असेल तर त्याला काय अर्थ आहे? उपास धरायचा आहे ना महाराज, मनोभावे उपास केला पाहिजे. रात्रीचा दिवसा तुम्ही उपास धरता. काही काही लोक मला भेटतात महाराज, काही काही लोक म्हणतात ताई मी चप्पल घालत नाही, निरंकार उपास आहे. काही म्हणतात एकाच टायमाला जेवतात. असे लोक मी पाहिले 9 दिवस चप्पल घालत नाही, 9 दिवस एकाच टायमाला जेवतात आणि 10 दिवस झाले का 11व्या दिवशी खाटकाच्या दुकानात दिसतात. आणि त्याला काही अर्थ आहे का? काही अर्थ आहे का? वर्षभर काही चरायचं, नवरात्र धरायची, त्याला काही अर्थ आहे का महाराज? आपल्यात सुधारणा झाली पाहिजे ना. सुधारणा होणं फार गरजेचं आहे. नवरात्र धरायची म्हणजे हा अंतरंग स्वच्छ पाहिजे. नवरात्र म्हणजे नेमकं काय? दिवसभर चरायचं आणि रात्रीच्या झोपा काढायच्या म्हणजे नाही नवरात्र. 9 रात्री म्हटलंय, 9 दिवस नाही म्हटलंय. 9 रात्री खऱ्या अर्थी रात्रीची भक्ती आपल्याकडनं झाली पाहिजे. 9 रात्री आपण जागरण केलं पाहिजे. मग जागरण करायचं म्हणजे नेमकं काय? मी बऱ्याच बाया पाहते संध्याकाळी बरोबर देवीच्या मंदिरात येऊन बसतात. मग दिवसभर उपास करायचा, दिवसभर काहीच खायचं नाही, देवी समोर बसायचं, पण दुसऱ्याचं कुटाळं करत बसायचं. काय तथ्य आहे त्याला? माझं बोलणं बऱ्याच लोकांना लागतं बुवा, लागलं तर पुन्हा परत कधी बोलू नका, पण जे खरं आहे ते बोलल्याशिवाय राहणार नाही. ऐका, मग जिची आराधना आपण करतोय, जिची भक्ती आपण करतोय, नवरात्रीचा उपास आपण करतोय, ते उपास्य दैवत आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि देवी कळण्याकरता वेदांताने त्रिपुटी सांगितली महाराज, साधक, साधना आणि साध्य. साधकाला जोपर्यंत साधन कळत नाही
तोपर्यंत साध्याची प्राप्ती होत नाही. साधक किती तपस्वी असू द्या, किती साधना करणारा असू द्या, पण जिची साधना करतोय ती साधना जर व्यवस्थित नसेल तर साध्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. काही काही लोक आमच्याकडे येतात, ताई रात्रंदिवस परमार्थ करतो, माळ गळ्यातली काढली नाही, कपाळाचा गंध कधी पुसू दिला नाही, पंढरीची वारी कधी चुकवली नाही, संत सेवा कधी चुकवली नाही, सगळी सेवा करतोय, पण अजूनही तो देव आम्हाला प्राप्त झालेला नाही. मग सगळी सेवा करून जर तो देव प्राप्त होत नाही तर समजायचं कुठेतरी त्या भक्तीमध्ये त्रुटी आहे, कुठेतरी काहीतरी कमीपणा आहे की आम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. जाऊ द्या, तुम्हाला फार परमार्थ नाही, पण तुमच्यातलं उदाहरण सांगते. आपण सगळे शेतकरी आहोत, सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्या पुढे बसलेली आहे. पटेल असं सांगताय का, तुम्ही कधी ते मोठा पाहिले का? बाबा बाबा पहिले मोठा ओढायचे, बरोबर ना? असं हो नाही काहीतरी म्हणा ना. हा, तू काहीच नाही बोलले की मलाही वाटतं मी काही चुकते की काय बुवा, नाही तर मलाही कधी कधी वाटते गेले की काय बुवा, असंही नको वाटायला. म्हणून थोडं असं फ्रेश आहे माइंडमध्ये बसा, आनंदी बसा जरा, अगदी मरगळल्यासारखं अजिबात बसू नका. पहिले बाबा मोठं ओढायचे, मोठं वडणारे होते, मोठ माहीत असली पाहिजे. काही काही बाया आत्ता अदुपरी स्टँडर्ड झाल्या महाराज, राहायला खेड्यातच, लग्न झाल्यावर शहरात जात्या आणि माहेरी येतात, आणि एखादी बाई खुरपी घेऊन खुरपताना दिसली की ती तिला म्हणते यालाच खुरपी म्हणतात का, हिला काय सांगायचं, याला काय म्हणतात. या आदुपरी स्टँडर्डपणाचं लक्षण आहे महाराज. काही काही आदुपरी स्टँडर्ड झालेले असतात ऐका. तसं ते मोठ बरं का बाबा, मोठ वाढायची आहे, 7-8 परस विहीर आहे, विहिरीला भरपूर पाणी आहे, विहिरीला भरपूर पाणी आहे, मोठ नवीन आहे, सुई इतकं सुद्धा छिद्र नाही आहे. ऐका, ज्या बैल आहेत ना महाराज, ते बैल सुद्धा पंढरपुरी आहे, बैल पंढरपुरी, मोठ नवीन आहे, 7-8 परस विहीर आहे, विहिरीला भरपूर पाणी आहे, मोठ हाकणारा ताकदवान आहे. आणि मग तो मोठा वाढायला लागला महाराज, आणि मोठा हाकायला लागल्याच्या बरोबर अगदी मात्र 17-18 मोठा बाहेर काढला. थारुळ्यात पाणी, थारुळ माहिती आहे ना तुम्हाला? हां, थारुळ्यात पाणी आलं, पाणी पाटाने झुळझुळ व्हायला लागलं. 17-18 मोठा काढल्या, पाणी झुळझुळ वाहत होतं, आणि वाहत असताना तेवढ्या ते मोठ हाकणारं थकलं, बैलही थकले होते, तेवढ्या त्यानं ते बैल सोडले, चारा टाकला, पाणी पाजलं, आणि हे एका कोपऱ्याला बसलं म्हणजे ते निवांत बसलं असेल का? नाही, मग ते काय करीत होतं? पुडी मळीत होतं. दुसरं काय करीत होतं? पुडी मळीत होतं एका कोपऱ्याला. पुडी मळता 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 त्याच्या लक्षात आलं, कारण मोठा वाढायला 2 जण लागतात, बरोबर ना? मोठाने पाणी द्यायला 2 जण लागतात. कोण कोण? एक मोठ हाकणारा आणि दुसरा बारी देणारा, बरोबर का? बारी देणारा. आणि तेवढ्यात ते बारी देणारं बारी देत होतं. ये असं कोपऱ्याला बसलेलं, आणि तेवढ्यात त्या बारी देणाऱ्याला आवाज दिला, अय किती राहिलं रे? ते म्हणलं अजून पाणी आलंच नाही रे. ते म्हणलं 17-18 मोठा काढल्या, एवढं झुळझुळू पाणी वाहत होतं, आणि पाणी गेलं नाही म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. ऐका, कुठंतरी पाणी मुरतंय, मोठ नवीन आहे, पाणी भरपूर आहे, झुळझुळ पाणी पाटानं वाहत आहे, बैल नवीन आहे, हाकणारं चांगलं आहे, आणि एवढं सगळं असून पाणी तिथपर्यंत जात नाही म्हणजे पाणी कुठंतरी मुरतंय. तसंच आहे, नवरात्री धरलेली आहे, उपास करतोय, तपास करतोय, भक्ती करतोय, परमार्थ करतोय, गंध लावतोय, माळ घालतोय, मात्र पारायण करतोय, पण अजून कुठंतरी माझा देव मला भेटत नाही म्हणजे कुठंतरी भक्तीमध्ये पाणी मुरतंय. ऐका, कुठंतरी भक्तीत त्रुटी आहे. मग ती भक्ती आम्हाला कळणं अत्यंत महत्वाचं आहे. मग जिची भक्ती करायची आहे ती कळणं गरजेचं आहे. मग ती कशी आहे हो? सांगते जरा ऐका. ती अनादी आहे. अनादी म्हणजे काय? जिचा जन्मही सिद्ध होत नाही आणि मृत्यूही सिद्ध होत नाही, तिला अनादी म्हणा. ऐका, ज्याचा जन्म नाही त्याला मृत्यू नाही, ज्याचा जन्म आणि मृत्यू सिद्ध होत नाही तिला अनादी म्हणा. कारण पहिलं कुठंच काही पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा. अवघे शून्य होते पायी, अवघे शून्य होते पायी, अवघे शून्य होते पायी, अवघे शून्य होते पायी. कानवा तेरे तेरे ते, कानवा तेरे तेरे ते, कानवा तेरे तेरे ते, कानवा तेरे तेरे ते. ढाबले
पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. ऐका, पहिलं कुठंच काही नव्हतं महाराज. तेव्हा ही आदिशक्ती होती, फक्त हिचा अवतार होता. ती आई तिथं होती, मग तिचा जन्म झाला. पण ऐका, मग ती कशी आहे? ती अनादी आहे. ती नुसती अनादी नाही तर ती निर्गुण आहे. पण तिला प्रगट व्हावं लागलं कशासाठी? तर मोह महिषासुराचा अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला त्रिविध तपाची करावया धारणी, तपाची करावया धारणी. भक्ताला तू पावसिली वारी, ऐका दोघवा दोघवा मागे, ऐका दोघवा दोघवा मागे. हा अभंग आहे ना महाराज, फार जपून म्हणावा लागतो. कारण कधी कोणती आई उठेल तिचा भरोसा नाही ना. सध्या कीर्तनांमध्ये सुद्धा आया उठायला लागल्या महाराज. आम्हाला सुद्धा फार भीती वाटते, स्टेजवर येते की काय आई, आणि आपल्याकडे धड कापुडही नाही, धड पेटवायला काडी पिटी नाही. मग आता काय करायचं? म्हणून हा अभंग महाराज फार जपून म्हणावा लागतो. मी तर घाबरते बुवा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. ऐका, त्या महिषासुराचं मर्दन करण्याकरता त्या अनादीला, त्या निर्गुणीला प्रगट व्हावं लागलं. मग काही लोक म्हणतील ताई तेव्हा प्रगट व्हावं लागलं, साधी गोष्ट आहे. पण ऐका, तेव्हा महिषासुराचा वध करायचा होता, पण आता तिला प्रगट कशा करता करायचा आहे? आता कुठं महिषासूर आहे? पण तुम्हाला काय वाटतं, महिषासूर संपले सगळे? त्याच्यापेक्षा जास्त आसुर आहे महाराज, आणि ते काही शोधायची गरज नाही, ते आपल्यातच आहे. तुमच्या आमच्यात अजूनही महिषासूर आहेत ना. तुम्हाला कोणते कोणते आसुर आहे? आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आसूर भरलाय तो अहंकाराचा आसूर, क्रोधाचा आसूर, लोभाचा आसूर. महाराज, विकारांचा आसूर आपल्यामध्ये आहे. आणि ऐका, त्या विकारांच्या आसुराचं मर्दन करण्याकरता तिची भक्ती तुम्हाला रात्रंदिवस करावी लागणार आहे, तिची साधना तुम्हाला रात्रंदिवस करावी लागणार आहे. आणि आपल्यातलं एक तरी आसूर मारणं गरजेचं आहे. म्हणून त्या देवीला सांगायचं आहे की तू अनादी आहे, तू निर्गुण आहे, पण तुला प्रगट व्हावं लागेल. अद्यापही माझ्यामध्ये अहंकार नावाचा आसूर आहे आणि त्याला तुला मारावं लागणार आहे. म्हणून तू प्रगट हो. नाहीतर ती कशी होती? ऐका, ती अनादी आहे, ती निर्गुण आहे. पुढे वापरलाय शब्द अनादी, दुसरा वापरलाय अंबिका. तर सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहात. आपण साध्या महाराष्ट्रातली लेकरं नाही महाराज, या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं आपण आहोत. सगळी ज्येष्ठ मंडळी असेल आणि तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहीत आहे असं समजून प्रश्न विचारते, चालेल ना? ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शिक्षक शिकवायचे त्यांना काय म्हणत होते? काय म्हणायचे? सांगू का? मी सांगू का? सांगते, ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे शिक्षक शिकवायचे त्यांना इतिहासामध्ये पंतोजी म्हणायचे. काय म्हणायचे? पंतोजी. आता ऐका, पंतोजीचा काळ पुढे ढकलला, गुरुवर्य म्हणायला लागले. गुरुवर्याचा काळ पुढे ढकलला, गुरुजी म्हणायला लागले. गुरुजीचा काळ पुढे ढकलला, मास्तर म्हणायला लागले. मास्तरचा काळ पुढे ढकलला, आता सर म्हणायला लागले. सर 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 पटलं तर थांब. काय आदर आहे महाराज सरांमध्ये, किंचितही आदर नाही ना महाराज. ऐका, लहान होतो ना बाबा आपण, लहान त्यावेळेला आपली आई जर शाळेत गेली तर सांगायची शिकवा बरं का, येत नसेल तर मारा, आम्ही कोणी काही बोलणार नाही.
आता तसं नाही ना महाराज. त्या सरांनी एक जरी चापट ओढली तरी मात्र आई माय पोराला मारते, तुला राजीनामा द्यावा लागेल, सर तिकडं सरक. त्या सरामध्ये आदर नाही राहिला महाराज. मास्तरमध्ये आदर होता, गुरुजीमध्ये आदर होता, गुरुवर्यमध्ये आदर होता, पंतोजीमध्ये आदर होता. म्हणून शब्द पुढे ढकलले आणि आदर कमी झाला. आता ऐका, जिथे आई निर्माण झाली, ती अनादी निर्माण झाली, त्या आईला पहिला शब्द होता अंबा. काय म्हणायचे आईला? अंबा. मग त्या अंबाच्या नंतर का लावला पुढे? अंबिका. अंबिका झाली. अंबिकाच्या पुढे तिला आईला काय म्हणू लागले ऐका? ब म्हणायचे. ब. अजूनही कित्येक लोकांना ज्येष्ठांना आठवत असेल. काय म्हणायचे? ब. ब जरा वेगळं वाटायला लागलं, मग त्याला ग जोडला. बग. काय म्हणायला लागले? बग. बगाचा काळ पुढे ढकलला आणि त्या बगला बाई म्हणायला लागले. काय? बाई. बाईचा काळ पुढे ढकलला आणि मग तिला आई म्हणायला लागले. काय? आई. आईचा काळ पुढे ढकलला आणि लोक तिला काय म्हणायला लागले? मम्मी. काय मम्मी मध्ये आदरी महाराज. इतिहास शिकणारी, भूगोल शिकणारी माणसं आपण आहोत. सुशिक्षित म्हणतो, स्वतःला स्टँडर्ड म्हणतो. विचाराने जरा सुशिक्षित व्हा ना. इतिहास शिकवला जायचा, त्या इतिहासामध्ये असा भाग होता की इजिप्तमध्ये प्रेताला मम्मी म्हणायचे. काय? इजिप्तमध्ये प्रेताला मम्मी म्हणायचे आणि आम्ही आमच्या जिवंत आईला मम्मी म्हणतोय. कुठे आला स्टँडर्डपणा? कुठे राहिला स्टँडर्डपणा? अरे आईमध्ये जितका आवड आहे, आदर आहे, तेवढा मम्मीमध्ये अजिबात नाही. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे, घरी गेला तर तुम्हाला जर कोणी मम्मी म्हणत असाल तर सांगायचं त्याला, ए मला मुर्दा म्हणू नको, मला मम्मी म्हणू नको. म्हणायचंच असेल तर काय म्हण? आई, बाई, काहीतरी म्हणा. पण आई अर्थ दडलेला आहेत महाराज. म्हणून तिला अंबिका म्हटल्या गेलं, कारण ती संपूर्ण विश्वाची आई आहे. म्हणून ती कोण झाली? अंबिका. आता ऐका, अनादी कळालं, अंबिका कळालं, पुढे शब्द वापरला भगवती. भगवतीचा अर्थ काय? भग म्हणजे ऐश्वर्य, वती म्हणजे संपन्न. ऐश्वर्य संपन्न आमची आई आहे. आम्ही जिला अंबिका म्हणतो, जिला अनादी म्हणतो, जिला भगवती म्हणतो, ती करंट्या कपाळाची नाहीये, ती भिकारी नाहीये, ती ऐश्वर्य संपन्न आहे. तिच्याकडे यश आहे, तिच्याकडे स्त्रीत्व आहे, तिच्याकडे औदार्य आहे, तिच्याकडे ज्ञान आहे, तिच्याकडे वैराग्य आहे आणि तिच्याकडे ऐश्वर्य आहे. 6 गुणांनी संपन्न असणारी आमची भगवती माता आहे. ती करंट्या कपाळाची नाही, तर ती स्वतः लक्ष्मी आहे. ती स्वतः ऐश्वर्यवान आहे. तिच्याकडे संपत्तीची काही कमी नाही आणि मग तिच्या हातामध्ये परडी दिलेली आहे. पण ऐका, ती परडी जी आहे ती तेला मिठाची परडी नाहीये महाराज. तेल मीठ मागण्याकरता तिच्याकडे परडी नाहीये. तिच्याकडे चपात्या मागण्याकरता परडी नाहीये. तिच्याकडे लिंबू मिरची मीठ मागण्याकरता परडी नाहीये. तिच्याकडे भीक मागण्याकरता परडी नाहीये. तर ती अनादी अंबिका भगवती ज्या वेळेला प्रगट झाली तिच्याकडे परडी आहे. पण त्या परडीमध्ये तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञानाचा बोध त्या परडीमध्ये भरलेला आहे महाराज. ऐका, जी भक्त तिची साधना करतात, जी भक्त तिची प्रार्थना करतात, तिची आराधना करतात, ती बोध नावाची परडी तिच्याकडे भरलेली आहे आणि तो ज्ञान नावाचा जो बोध आहे ती भक्ताला अर्पण करतेत महाराज. म्हणून ज्ञानरूपी परडी तिच्याकडे भरलेली आहे. म्हणून तिच्याकडे जाल तर ज्ञान मागा. तिच्याकडे भीक मागण्याचा प्रयत्न करू नका. ती ऐश्वर्य संपन्न आहे. ती तुम्हाला प्रसन्न झाली तर खूप काही देऊन जाईल महाराज, कारण तिच्याकडे बोधाची परडी आहे. पुढे ऐका, ती नुसती परडी घेऊन उभी नाही, तर तिच्या पुढे पोत जळत आहे. पण ऐका, त्या पोताला आपल्याकडे काय म्हणतात हो? जाऊ द्या, सोपं करून सांगते. तुमच्याकडे गोंधळ घालतात का? हा, दिवट्या करतात का? हा, त्याला आपण तेल वाहत असतो, सतत तेल ओतत राहतो, त्याला काय म्हणतो? दिवटी. अगदी बरोबर. त्या दिवटीला नाथबाबा पोत म्हणतात. पोत. त्याच्यावर आपण काय टाकतोय? तेल टाकतोय. मग ऐका, त्या देवी समोर जो पोत पाजळत आहेत ना महाराज, तो ज्ञानरूपी प्रकाशाचा बोध पाजळत आहे. अज्ञानरूपी जगाला ज्ञानरूपाकडे न्यायचं असेल तर तो पोत पाजळतोय. पाजळतोय शब्द वापरलाय महाराज.
ऐका, पाजळणारं कशाला म्हणावं? पूर येतो आणि निघून जातो, पूर येतो आणि निघून जातं. पण काही संत गतीची नदी असते, ती सतत पाझळत असते. काही झरे असतात, त्या पाझळत असतात. तसं माझ्या देवी पुढे पोत ज्ञान पाझळत आहे. आणि मग भक्त म्हणतात, जर मग ती अंबिका आहे, ती अनादी आहे, ती भगवती आहे, ती ऐश्वर्य संपन्न आहे, तिच्याकडे जर मात्र त्या ठिकाणी परडीत बोधाने भरलेली आहे आणि पोत जर ज्ञानाचा जळत आहे, तर तिचा उदो उदो आणि जय जयकार करण्याकरता आम्ही भक्त तिच्या गोंधळात नाचत आहे. हे महाराज अभंगाच्या अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बुधो बुधो भक्तनाथते, बुधो बुधो भक्तनाथते, बुधो बुधो भक्तनाथते, बुधो बुधो भक्तनाथते. गोंधळा देवी हो जगदंबे, गोंधळा देवी हो जगदंबे, जगदंबे. गोंधळा देवी हो जगदंबे, गोंधळा देवी हो जगदंबे, गोंधळा देवी हो जगदंबे. अंबिका भगवती. ऐका, बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो. ते भक्त म्हणतात, आम्ही तुझा गोंधळ घातलेला आहे. अशा ऐश्वर्य संपन्न माते करता आम्ही गोंधळ घातलाय आणि त्या गोंधळात आम्ही नाचतोय. पण ऐका, गोंधळ घालण्याकरताय ना महाराज, त्यांनी मंडपाची व्यवस्था केली. जशी तुम्ही सप्ताहाला सभा मंडपाची व्यवस्था यावर्षी अतिशय उत्तम केली, खूप गोड केली. पण मला वाटतं मागच्या वर्षीपासून तुमचं काम चालू होतं, तेव्हाच चालू होतं. तसं देवीचा गोंधळ घालण्याकरता मंडप घातलाय महाराज. तो मंडप आहे ना, ऐका, तो मंडप कापडी नाही आहे, तो मंडप पत्र्याचा नाही आहे, तो मंडप ताडपत्रीचा नाही घातला. मग तो मंडप घातलाय तरी कशाचा? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. पाताळ याचा मंडप घातला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो. चारी वेदाचा फुलवन घातला हो. चारी वेदाचा पुराणे अनुवादित तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुराणे
पाताळ याचा मंडप घातला हो. ऐका, मंडप कशाचा घातलाय महाराज? स्वर्गाचा, पाताळाचा, मृत्यूचा मंडप घातलाय महाराज. ऐका, आणि देवीला फुलवरा बांधलेला आहे. महिला मंडळ मला सांगा, नवरात्रीमध्ये देवीला फुलवरा कोणत्या दिवशी वाहतात किंवा बांधतात? फिक्स सांगा मला, जरा हुशार आहात असं म्हणून समजले. मला नाही वाटत 9व्या दिवशी. साधारणतः 7व्या माळीला फुलवरा बांधतात. तुमच्या भागात कितव्या दिवशी बांधतात? 9व्या दिवशी. बरं चला 9व्या दिवशी. बरं फुलवरा कशाचा बांधतात? भागाभागाची पद्धत आहे महाराज, भागाभागाची पद्धत आहे. काही फुलवरे अशी करतात, 2 चाणक्या लाटायच्या, त्याच्यात सारण भरायचं. पुऱ्या करतो ना आपण लग्नाला, त्या पुरीचा फुलवरा बांधतात. आपल्या इकडं तशी सोपी पद्धत आहे महाराज. आपल्या इकडं नाशिककरांना सगळं सोपं सोपं सोपंच पाहिजे, सगळं सोपं पाहिजे. तुम्ही पहा ना, आता पितृपक्ष गेला ना महाराज, त्या पितृपक्षामध्ये माझी एक स्टँडर्ड लेवलची मैत्रीण मला भेटली. तिला म्हणलं का गं पित्र जेवू घातले का? ती म्हणे ताई सगळ्यांची उशिरा जेवले, पण माझे 9 वाजता जेवू घालून मी कामाला सुद्धा गेले. पित्राचा स्वयंपाक एवढा सोपा आहे का महिला मंडळ? 9 वाजता आवरायला अजिबात नाही. किती अवघड आहे आपल्यालाच माहिती आहे. खरं सांगा, आपली सगळी मंडळी बसलेली आहात. पहिले पित्र राहायचे आपल्याकडे, पित्र. त्या पित्राचं काय महाराज, काय मोठे पित्र राहायचे. अख्ख्या गावातलं एक एक माणूस जेवायला राहायचं, सगळे भाऊबंद जेवायला, आणि अख्ख्या भाऊबंदनी स्वयंपाक करायला. होतं की नाही? आता सध्या एक उपास करू सुद्धा जेवू घालायचं जीवावर यायला लागलं बायांना, ते सुद्धा सुईचं घालीत नाही. त्या मैत्रिणीने म्हणले तुझा 9 वाजता एवढा अख्खा स्वयंपाक कसा आवरला? ती म्हणे आवरला ग, लवकर स्वयंपाक केला. म्हणजे असं लवकर तरी काय केलं? ती म्हणे असा एक पदार्थ आहे तो लवकर बनवला, लवकर जेवू घातलं, लवकर निघाले. म्हणले बनवलं तरी काय? ती म्हणली काही नाही ग, दुसरं तिसरं मी मॅगी बनवली, पत्र्यावर ठेवली, दुसरं काय केलं? असं सोपं करणारे लोक आहे महाराज आपल्याकडं. आपल्याकडं लोकांना सोप्याकडं कसं जायचं तेवढं माहिती आहे. म्हणून ऐका, आपल्याकडं फुलवरा करतात, फुलवरा. भागाभागाची पद्धतीने महाराज. आम्ही ना एकदा जालन्याला कीर्तनाला गेलो. आता पदार्थ बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे राहतात. काही लोक जेवू घालताना फार मन मोकळेने घालतात बाबा. मग काही लोकांना जेवू घालायचं आणि कीर्तन करायला भाजी गरम करायची नाही, कसं तरी थंडगार वाढायचं. त्याला काय अर्थ आहे महाराज? जेवू घालायचं ना, ते सुद्धा मन मोकळेने जेवू घालता आलं पाहिजे. तसं महाराज मी जालन्याला गेले कीर्तनाला. आता कीर्तनाला गेल्याच्या नंतर तेवढ्यात ती जी बाई होती जिनं माझं कीर्तन घेतलं होतं, ती म्हणली ताई माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी म्हटलं मी तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही मला पाहिलं नाही, मग माझ्या प्रेमात कशा पडल्या? ती म्हणली न पाहता प्रेमात पडले. याचं कारण आहे, कारण माझं तुमच्यावरचं जे प्रेम आहे ते यूट्यूब प्रेम आहे. कळतंय का? यूट्यूबवर बरेच लोक प्रेमात पडतात महाराज. हां तुम्ही पहा. तसं ती मला म्हणे माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. म्हणलं ठीक आहे. मग माझ्या नवऱ्याला सांगितलं ताईचं कीर्तन ठेवायचं, ठेवलं त्याने विचारेनं. बरं आता जेवणसुद्धा आमच्या घरी आहे, मी लाडूचं जेवण बनवलं आहे, तुम्ही जेवण करा आणि मग कीर्तन करा. आता जेवायला महाराज तिने लाडू बनवले म्हटल्यानंतर मला तसे फार लाडू आवडत नाही, पण बसले जेवायला. बसल्याच्या नंतर महाराज सगळे पदार्थ वाढले, जेवण झालं, हात धुतला आणि तेवढ्यात ती मला म्हणली कसं काय झाले लाडू? सगळं वाढलं होतं पण लाडूच वाढलेली नव्हती महाराज. मग मला ती म्हणे कसं काय झाले लाडू? म्हणले अहो अजून लाडू वाढलेच नाही, तुम्ही मला कसं काय विचारतात लाडू कसं काय झाले? ती म्हणे एवढा ढिगारा पडला ना. कसला ढिगारा? ती म्हणे यालाच आमच्याकडे लाडू म्हणतात. म्हणले कशाला? म्हणजे आपल्याकडं आपण जशी कुळदाची जिलेबी करतो ना अशी वळवतो, तसं ते गव्हाच्या पिठाचे असे वळवतात, असं गोल 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 करतात, ते तळतात आणि तिकडं त्याला लाडू म्हणतात. उदाहरणार्थ सोपं करते ऐका, पोळ्याच्या बैलाला जे शिंगात घालतो ना ते महाराज ते वाढलं आणि त्याला लाडू. आता काय म्हणायचं, आपल्याकडे लाडू म्हणतात. आपल्याकडे एक तर मोतीचूरचे लाडू, बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, तिकडे त्याला लाडू म्हणतात. म्हणजे भागाभागाचा फरक आहे. तसं फुलवरा कोणी कशाचा बांधतो, कोण कशाचा बांधतो. आपल्याकडे फुलवरा कशाचा बांधतात ऐका, एक चाणकी गव्हाच्या पिठाची लाटायची, ती तळायची, आणि त्याला आपल्याकडे काय म्हणतात? कडाकण्या. अगदी बरोबर, कडाकण्या. माणसं उत्तर देतात मला वाटतं कडाकण्या बनवल्या तुम्ही राहतात की काय? तसं काही नाही ना, या बनवतात की तुम्ही बनवतात? खरं उत्तर द्यायचं मला. हा कोण बनवतं? त्याच बनवता ना, पण उत्तर ते देतात ना महाराज. तुमची अख्खी बाजू सांभाळून घेतली त्यांनी, पण तुम्ही काहीच बोला ना. ऐका, ते कडाकणे आपण बांधतो, मग तो फुलवरा आपण तिथं बांधतो, पण महाराज म्हणतात आम्ही मंडप घातलाय गोंधळ घालायला, आम्ही फुलवरा देखील बांधलेला आहे, पण आम्ही फुलवरा कडकण्यांचा बांधला नाही, आम्ही फुलवरा पुऱ्यांचा बांधलेला नाही, तर आम्ही फुलवरा बांधलाय तो 4 वेदांचा फुलवरा आम्ही त्या ठिकाणी बांधलेला आहे महाराज.
असा गोंधळ आई तुझा घालतोय तामे, मग तू त्या गोंधळाला येणं गरजेचं आहे ग. मग तू गोंधळाला ये, काय आहे? कारण सगळ्या वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ तू आहे म्हणून गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. आता ऐका बरं का, गोंधळाला बोलवतायत. आता ती कोण आहे? तर मूळ पीठ आहे, संप्रदायाचं मूळ स्थान, मूळ पीठ ती आहे. आता गोंधळी कोण कोण झालंय ऐका. गोंधळामध्ये गोंधळी सामान्य माणसं नाही झालेत महाराज. गोंधळ कोणी कोणी घातलाय ऐका. व्यासांनी घातलाय. मग व्यास किती श्रेष्ठ आहे, वशिष्ठ किती श्रेष्ठ आहे, शुकाचार्य किती श्रेष्ठ आहे. थोडक्यात सांगते ऐका. व्यासांनी गोंधळ घातलाय महाराज, तर व्यासांकडे किती श्रेष्ठत्व आहे. महाभारत व्यासांनी सांगितलं. महाभारतामध्ये 60 लाख श्लोक आहेत महाराज, आणि त्या 60 लाख श्लोक व्यासांनी गणपतीला सांगितले. असे व्यास महर्षी हा गोंधळ घालताय. वशिष्ठांकडे किती मोठी मात्र त्या ठिकाणी ताकद आहेत महाराज. वशिष्ठ कोण आहेत? तर जगाचं दैवत प्रभू रामचंद्र, आणि प्रभू रामचंद्रांचे कुलगुरु वशिष्ठ. ते वशिष्ठ सुद्धा गोंधळाला आहे. शुकाचार्य कोण आहे? तक भागवत कथा राजा परीक्षितला ज्यांनी सांगितली ती शुकाचार्य, ते सुद्धा गोंधळी आहे. पण ते देवीचा गोंधळ घालतायत महाराज, पण तिथे कुठल्याही प्रकारचा भेद केलेला नाही. ऐका, गोंधळ हे सगळे तत्वज्ञानी महात्मे घालतात, पण तिथे भेद केला नाही ना. मग ती देवी आहे, आम्ही का गोंधळ करावा असं कुठं म्हटलं नाही ना. व सध्या शोकांतिका आहेत महाराज. सध्या बऱ्याच लोकांना स्त्री मान्यच नाहीये, स्त्री मान्यच नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझं बोलणं थोडं टोचण्यागत आहे, पण बघा तुम्ही, हे खरं आहे. वास्तविकता तसं जर पाहिलं तर महिलांना 50% आरक्षण आहे, आणि सध्या तर राजकारणामध्ये 33% दिलेलं आहे. आता खासदार सुद्धा शक्यतो महिलाच राहायला बसल्या. पुढे काय काय आमच्या ताब्यात येतं सांगता येत नाही, म्हणून तुम्ही तर आमच्यापासून जपून राहणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय. पण बघा ना तुम्ही, किती मोठं मात्र अज्ञान अजूनही महाराष्ट्रात आहेत महाराज. अजूनही कितीतरी लोक सहज म्हणतात, सप्ताह जर भरवायचा ठरला तर सप्ताहाला सहज ती लोक अडवणूक करतात. ते म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही. एक नवीन उदयास आलेत महाराज, त्यांचं नाव आहे छोटे माऊली. मी अगदी स्पष्टच बोलते, तुम्ही अगदी कीर्तन ऐकले असेल, भरभरून कीर्तन ऐकले असेल, पण त्यांचा जर फोन आला
आणि सप्ताला जर कीर्तन भरायचे ठरले तर ते स्वतः म्हणतात जिथं बाईचं कीर्तन आहे तिथं मी कीर्तन करत नाही. मग मला कळत नाही यांना जर बाई ताई दिसत नाही तर यांच्यातला द्वेष गेला नाही तर यांना कीर्तनकार तरी का म्हणायचं. फार मोठा प्रश्न आहेत महाराज. आणि अशा लोकांनी आपल्याला वेड्यात काढलंय महाराज. नाशिक जिल्ह्यापासून तर अनेक जिल्ह्यांना वेड्यात काढलेलं आहे. दुर्भाग्य आहेत महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपला सगळा पैसा तिकडे चाललाय महाराज. आपल्या जवळच्या कलाकाराला मान नाही, जवळच्या कीर्तनकाराला मान नाही, जवळच्या कलाकारांना मान सन्मान द्यायचा नाही. बाकीचे बाहेरून आणायचे 35-35, 40-40, 50-50 हजार रुपये देतोय. दुर्भाग्य आहेत महाराज महाराष्ट्राचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी एवढं स्पष्ट का बोलते ते एक सांगतेत महाराज. तेवढा अधिकार आहेत म्हणून बोलण्याचा प्रयत्न करते. संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या तिथे मात्र त्यांनी सप्ताह केलात महाराज. अधिक मासामध्ये फार मोठा सप्ताह झाला. बऱ्याच लोकांनी 1-1, 2-2 लाख रुपये दान दिलं. काही लाखोनी रक्कम माऊलीकडे जमली होती. पण मला वाटलं निवृत्ती दादांचं काम चालू आहे, निदान 20-25 लाख रुपये तरी माऊली निवृत्ती दादांना देतील महाराज. खोटं वाटेल माझं. 1 रुपयाही दिला नाही. अख्खेचे अख्खे पैसे सोबत घेऊन गेले. आणि यांचे कीर्तन आपण का ठेवायचे मला हा प्रश्न आहे महाराज. माझं पटणार नाही तुम्हाला महाराज. माझी एक विनंती आहे. जी माणसं निवृत्ती दादांकडे येत नाही, आता 4-5 दिवसापूर्वीचा प्रसंग आहे. चालू कीर्तनामध्ये निवृत्ती दादांचं भजन बंद केलेत महाराज माऊलीने. शोकांतिका आहे. आणि अशीची कीर्तन आपण ऐकावेत. त्यांच्याकडे किती तत्वज्ञान असू द्या महाराज, किती अभ्यास असू द्या, जे निवृत्तीनाथांचं भजन बंद करतात त्यांच्या कीर्तनात सुद्धा बसू नये या मताची मी आहे. महिला मंडळ तुम्ही माझ्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. जे म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही अशा कीर्तनात सुद्धा तुम्ही बसू नका. करू द्या माणसांमध्येच कीर्तन, काय हरकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अख्ख्या पृथ्वी तलावर सगळी माणसं निर्माण झाली एका स्त्रीपासून निर्माण आहेत महाराज. आणि ती स्त्री आपल्याला चालू नाही. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान रे. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान रे. जिस नारी से पैदा हुए विश्व जान हनुमान, जिस नारी से पैदा हुए विश्व जान हनुमान. जिस नारी से पैदा हुए विश्व जान हनुमान, जिस नारी से पैदा हुए विश्व जान हनुमान. जिस नारी से पैदा हुए भीष्म राम हनुमान, नारी की निंदा मत करो यारो, नारी रत्न की खान. महाराज त्या स्त्रीची निंदा करणं सुद्धा पाप आहे. आणि ह्या लोकांना कोण सांगेल. मला एवढंच सांगायचं आहे की ही लोक म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही, पण आमच्या देवीच्या गोंधळामध्ये सामान्य माणसं नाही नाचते. शुकाचार्य नाचतायत, व्यास महर्षी नाचतायत, गुरुवरी वशिष्ठ ऋषी नाचतायत. मग का मात्र त्या ठिकाणी नाचतात तर त्यांच्यामधला द्वैत भाव त्यांनी बाजूला टाकलेला आहे आणि ती सगळे गोंधळ घालतायत. हे महाराज अभंगाच्या व्यास वशिष्ठ तुका गोंधळी, व्यास वशिष्ठ तुका गोंधळी, व्यास वशिष्ठ तुका गोंधळी, व्यास वशिष्ठ तुका गोंधळी. हे नाचताती सोहमेळी, नाचताती सोहमेळी, नाचताती सोहमेळी, नाचताती सोहमेळी. भाव विसरोनी बळी, भाव विसरोनी बळी, भाव विसरोनी बळी, भाव विसरोनी बळी. हे
व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी. मग तिचा जर गोंधळ घातलेला आहे, द्वैत भाव बाजूला ठेवून गोंधळ घातलेला आहे महाराज, मग फक्त व्यासच नाही हो, फक्त वशिष्ठच नाही हो, फक्त शुकाचार्यच नाहीये गोंधळामध्ये. त्या एका या गोंधळामध्ये मुकुटमणी ज्याला म्हटलंय परमार्थाचा, तो मुकुटमणी म्हणजे पुंडलिक राय आहे. तो पुंडलिक राय सुद्धा त्या आईच्या पुढे गोंधळ घालतोय. मग ती आई कुठे आहे, तर ती आई त्या विटेवर उभी आहे आणि नवे नवे कटेवर हात आहे आणि तिला म्हणतोय पुंडलिक राय की हे आई तू आमच्यावर कृपा कर. तू विटेवरी सकये बाई वकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई वकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई वकारी कृपा, तू विटेवरी सकये बाई वकारी कृपा. मनला तुझे बाई वकारी कृपा, मनला तुझे बाई वकारी कृपा, करी कृपा, करी कृपा. तू सावरी सुंदरी वकारी कृपा, तू सावरी सुंदरी वकारी कृपा, तू सावरी सुंदरी वकारी कृपा, तू सावरी सुंदरी वकारी कृपा. लावण्य मनोहरी वकारी कृपा, लावण्य मनोहरी वकारी कृपा, ओ लावण्य मनोहरी वकारी कृपा, ओ लावण्य मनोहरी वकारी कृपा. तुझ्या भक्ता लावण्य करी वकारी कृपा, तुझ्या भक्ता लावण्य करी वकारी कृपा, लावण्य करी कृपा, करी कृपा. मुरी रोहिणी डोळे रोहिणी संत देखिली वरुण विटाई वरुण विटाई, सद्गुरु अंबाबाई अंबा वकारी कृपा, सद्गुरु जगदंबा अंबाबाई वकारी कृपा, अंबाबाई करी वकारी कृपा, सद्गुरु जगदंबा अंबाबाई वकारी कृपा. क्या बात है जय हरि बाबा. अभी तो हम जवान है, हम बूढ़े हुए तो क्या हुआ. काय गोड नाचतायत बाबा. तरुणाला लाजवेल महाराज इतकं गोड नाचतायत. असू द्या. तू विटेवरी सकई बाई हो करी कृपा. ती विटेवर उभी आहे महाराज आणि तिला कृपा करा म्हणतात. तिच्या समोर गोंधळ घातलाय आणि वारकरी संप्रदायातला वारकरी त्या विटेवर उभा असणाऱ्या देवाच्या पुढे दोनदा गोंधळ घालतोय आणि दोनदा तिची वारी करतोय. त्या देवीची वारी वर्षातनं दोनदा चालू आहे आपली. कोणती कोणती. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाटी हो, दलित दिवटा शोभे वालवंती हो, पुंडलिक दिवटा शोभे वालवंती हो, जनार्दनी आंबा उभी करते वली गती हो, गजनार्दनी आंबा उभी करते वली गती हो, जनार्दनी आंबा उभी करते वली गती हो, गजनार्दनी आंबा उभी करते वली गती हो. कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. वा वा वा. मंडप मंडप मंडप. स्वर्गमूर्ती. अजून पहाटे 4 वाजेपर्यंत चालू ठेवायला हरकत नाही बाबा. चालेल ना तुम्हाला. नाही चालेल ना. टेन्शन नका घेऊ, मी काही चालू ठेवणार नाही. आषाढीला आणि कार्तिकीला आम्ही वाऱ्या करतोय त्या पंढरपूरच्या देवीच्या. मग आमच्यासाठी देवी आणि देव काही वेगळा नाही. कारण ऐका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. चंद्राशिवाय चंद्रिकेला शोभा नाही, चंद्रिकेशिवाय चंद्राला शोभा नाही, शंभूशिवाय अंबिकेला शोभा नाही
अंबिकेशिवाय शंभूला शोभा नाही, संतांशिवाय विवेकाला शोभा नाही आणि विवेकाशिवाय संताला शोभा नाही, पतीशिवाय पत्नीला शोभा नाही आणि पत्नीशिवाय पतीला शोभा नाही, पत्नीशिवाय पती होऊ शकत नाही आणि पतीशिवाय पत्नी होऊ शकत नाही. एक नुसतं ओरडायचं, मी पती आहे, मी पती आहे, मी पती आहे. दुसऱ्यानं त्याला विचारलं, तू कोणाचा पती आहे? हा म्हणला, माझा मीच पती आहे. हा लखपती होईल, करोडपती होईल, पण पत्नीशिवाय पती होऊ शकत नाही. काय झालं महाराज, मागे एकदा बघा गुजरातला एक अंबा माता निघाली होती. तुम्हाला आठवते की नाही मला माहीत नाही. तिच्याकडे जर गेलं तर म्हणायचे पोरं होतात. काही नाही घेत ती, फक्त नारळ घेते असं म्हणायचे बरं का. अंबा माता होती गुजरातला, नवीन प्रकार आलेला. आणि सगळे लोक महाराज नंबर लागायचे. आणि एक माणूस होता, तो माणूस म्हणला, खरंच प्रसन्न होती का रे? हा म्हणला, खरंच होती. तू जाऊन तर बघ, तुला 100% प्रसन्न होईल. हे म्हणलं, काय घेऊन जायचं? म्हणलं, काहीच नाही, फक्त नारळ घेऊन जायचं, काय नाही म्हणायचं. ते नारळ घेऊन गेला आणि मग ते नारळ त्या अंबानी घेतलं, म्हणजे ती गुजरातची माता तिने घेतलं. आता अनेक बघत नवीन नवीन प्रकारचे येत राहतात महाराज. राजा भक्तांचं म्हणतात नवरात्रीत खूप चांगलं राहतं, असं काही नसतं. कोण काय म्हणतो, कोणावर विश्वास ठेवायचा नाही महाराज, आपल्या भगवंतावर विश्वास ठेवायचा. ऐका. आणि मग ते नारळ घेऊन गेलं त्या अंबा माताकडे, ती गुजरातला राहणारी, आणि तिच्याकडे दिलं. आणि मग दिल्यानंतर ती म्हणली, मला पोरगं होत नाही, 40 वर्षाचं झालं आहे पण पोरगं होत नाही. ती म्हणली, काही चिंता करायची नाही, एवढं फोडायचं, खायचं, 100% पोरगं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी 100% गॅरंटी दिली महाराज. ते गेलं, नारळ फोडलं, नारळ खाल्लं महाराज, पण पोरगं काही झालं नाही. हे पुन्हा वर्षाने भेटायला गेलं तिला, आणि तिला म्हणलं, तुम्ही तर नारळ दिलं होतं, तुम्ही तर 100% पोरगं होईल म्हणले होते, पण मला काही पोरगं झालं नाही. आणि तेवढ्यात मात्र ती अंबा माता म्हणली, आजपर्यंत एकही गिराईक माझ्याकडे रिटर्न आलं नाही, असं म्हणलं नाही मला पोरगं झालं नाही. तू एकच गिराईक आहे की तू रिटर्न आला. कुठे तुझी बायको? घेऊन तर ये इकडं. ती म्हणलं, अजून बायकोच नाही मला. असे किती नारळ दिले तर किती पोरं होतील महाराज? नाही ना. मग पत्नीशिवाय पतीला शोभा नाही आणि पतीशिवाय पत्नीला शोभा नाही. आणि देवी आणि देव याच्यामध्ये द्वैत भाव नाही महाराज. आपण एक नजरेने देवाकडे पहा, देवात तुम्हाला देवी दिसेल, आणि देवीकडे पाहिलं तर देवीत तुम्हाला देव दिसेल. पण पाहण्याकरता दृष्टी आपली तशी असणं फार गरजेचं आहे. मग ऐका, नवे नवे त्या देवीचा गोंधळ जो घातलेला आहे तो पुंडलिक रायाने घातलेला आहे. कारण पुंडलिक राय संप्रदायाचं मूळ पीठ आहेत महाराज. नवे नवे मुकुटमणी आहे. नवे नवे काय आहे तर 33 कोटी देवाचा शासक आहे, 33 कोटी देवाचा नायक आहे. नवे नवे त्याचं मात्र त्या ठिकाणी ते सुद्धा 33 कोटी देवाचा नायक सुद्धा आणि मालक सुद्धा तिथं गोंधळ घालतोय. आणि फक्त त्यांचं म्हणणं एक आहे की हे आई, आम्ही तुझ्याकरता गोंधळ घालतोय. तो गोंधळ कौतुक पाहण्याकरता तुला यावं लागेल, कारण नाचायला स्वतः देव सुद्धा तिथे आहे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या
या जनार्दनी नाते नाते गोंधळ यही वो जगदंबे मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालती सौ कौतुक एका जनार्दनी नाचे देख. महाराज म्हणतात या गोंधळाला पुंडलिक राय आहे, या गोंधळाला व्यास आहे, या गोंधळाला वशिष्ठ आहे, या गोंधळाला शुकाचार्य आहे, या गोंधळाला 33 कोटी देव आहे, या गोंधळाला स्वतः देव आहे आणि हा गोंधळ इथं घालतोय म्हणून तुला यावं लागेल. तसं तुम्हाला आम्हाला या ठिकाणी गोंधळ करायचा आहे महाराज. इथे आपल्याला गोंधळ घालायचा आहे, पण गोंधळ कशाचा घालायचा आहे, गोंधळ कोणता करायचा आहे, त्या देवीला प्राप्त करण्याकरता आम्हाला काय करावं लागणार आहे महाराज. थोडा सूक्ष्मतेने विचार करणं फार गरजेचं आहे. तुमचं हे सोनूशी गाव अत्यंत भाग्यवान आहे. का आहे त्याचं कारण सांगताय का? संपूर्ण भारतभर नवरात्र उत्सव चालू आहेत महाराज. संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव चालू आहे, पण त्या नवरात्राच्या निमित्ताने कुठे दांडिया आहे, कुठे गरबा आहे. पण सोनूशी गाव इतकं भाग्यवान आहे की ते नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही अखंड सप्ताह ठेवलेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे महाराज. खूप भाग्यवान तुम्ही आहात. नाही तर बघा सध्या दांडियाचं फॅड आहेत महाराज, सध्या गरबाचं फॅड आहे. तुमच्याकडे थोडासा प्रभाव कमी असेल, पण नाशिक शहराकडे जसं जसं शहराकडे जर गेलात तर त्या गरबांना त्या दांडियाला 50-50 लाख रुपये हे राजकारणी खर्च करतात महाराज. ते खर्च करतात, स्वार्थ करतात, पण तिथे आपली लेकरं बिघडत आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला पेपर वाचायची सवय आहे महाराज. मागचे नवरात्र आटोपलं आणि मी पेपर वाचायला हातात घेतला. खोटं नाही बोलणार, त्या पेपरवाची संख्या दिलेली होती. या नवरात्र उत्सवादरम्यान मेडिकलमधल्या एका गोळीचा सगळ्यात जास्त खप झालाय. 75% गोळी भारतामध्ये विकली गेली. तिचं नाव आहे गर्भनिरोधक गोळी. विचार करावासा वाटला मला माझ्या. नवरात्रीमध्ये जर त्या गोळीचा खप होत असेल तर कुठे नेऊन ठेवलायत महाराष्ट्र आपला? का महिला मंडळ? पहिले अडाणी लोक बरे होते असं मला वाटायला लागलं. पहिले लोक म्हणायचे तरुण घरातली पोरगी 7च्या आत घरात पाहिजे. मला शोकांतिका वाटते. सध्या आमची मुलगी तरुण आहे, रात्री गरबा खेळून दांडिया खेळून 12-12 वाजता घरात येते आणि आईबाप तिला घरात घेतात. कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र आपला? कुठे नेऊन ठेवलात हिंदू धर्म आपला? धर्माचं वाटोळं चालवलेत महाराज आपण. धर्माला जपणं अत्यंत गरजेचं आहे. मी म्हणते जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा धर्म टिकवणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात जास्त जर प्रकरण वाढलं असेल तर लव जिहादची प्रकरणं सगळ्यात जास्त वाढत चाललेत महाराज. आपल्या मुली कुणाच्या मागे पळून जात आहेत हे आईबापाला कळू नये, मुलींना कळू नयेत महाराज. सांगा ना मला. मुली शिकवायला पाठवतात तुम्ही, माझं म्हणणं नाही तिला शिकवू नका, तिला मोठं करू नका. तिला शिकवा, तिला मोठं करा, पण आईबापाची इज्जत जाऊ नये याच्याकरता काय करावं लागेल ते तिला सांगा, तेव्हा आपली इज्जत जपेल महाराज. अन्यथा धर्माचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. कुशाला आपल्या मुली गरबा खेळतात महाराज. अरे गरबा खेळू म्हणे असे मताची मी नाही. गरबा वाईट आहे असं मी म्हणणार नाही, दांडिया वाईट आहे तसं मी म्हणणार नाही, पण कुणाबरोबर खेळतात याच्याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे महाराज. अरे आपली मुलं, आपल्या समाजाची मुलं बाजूला राहतात आणि इतर धर्मीयांची मुलं त्या अंगणामध्ये येऊन खेळतात, आपल्या मुलींना फसवतात. धर्माचं वाटोळं होत आहेत महाराज. लव जिहादची प्रकरणं वाढत चाललीत. बरं त्या मुलांचं फसवणं सोपं आहे महाराज. ते आपल्या मुलांसारखं अवतार घ्यायला लागले, टिळा लावायला लागले, दाढी वाढवायला लागले आणि आपल्या मुली फसत चालल्यात आणि लव जिहादचे प्रकरण वाढत चालले. माझ्या कीर्तनातनं काही नाही घेतलं तरी चालेल. कळकळीची विनंती आहे, तुमच्या पायाला हात लावून विनंती आहे. तुम्हाला शास्त्र नाही कळालं चालेल, पुराण नाही कळालं चालेल,
वेदांत नाही कळालं चालेल, आमचं कीर्तन नाही कळालं चालेल, पण धर्म कळणं सध्या काळाची गरज आहे महाराज. धर्म जर कळाला नाही तर सगळ्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही विचार करा, धर्माचं नुकसान चाललंय महाराज. आपण आपल्या आपल्यातच मारामाऱ्या चालल्या. भावा भावांना फक्त एकच, याने बांध कोरला आणि त्याने बांध कोरला, दुसरा वादच नाही राहिला आपल्यात. जावा जावांमध्ये एकच, हिला हे भांडे जास्त गेले, तिला ते भांडे जास्त गेले. त्यांचा वाद भांड्यांवरून नाही, त्यांचा वाद बांधावरून नाहीत महाराज. ते स्वतःच्या धर्माकरता भांडतायत. विचार करण्यासारखी गोष्ट आहेत महाराज. कुठंतरी अशा विटा रचलेल्या राहतात, त्याच्यावर हिरवी चादर पांघरल्या जाते, आपण तरी झोपलेलेच आहोत, त्याच्यावर शेड उभं राहतं, त्याचं मस्जिदीत रूपांतर होतं आणि कधी ते नमाज पडायला लागतात ते सुद्धा हिंदूंना कळत नाही. आणि मग हिंदू म्हणतात आवाज यायला लागला, अरे तुम्ही झोपलेले होते तेव्हाच त्यांनी मस्जिदीत रूपांतर केलं, म्हणून हिंदूंनो जागे व्हा. आणि सध्या जागा होणं आज हिंदूंची फार महत्त्वाची आणि मोठी गरज आहे महाराज. हिंदू झोपले. तो मला म्हणायचं एक आहे महाराज, जसं त्यांचं 3-3 टायमाला भोंग वाजतंय तसं सगळ्या हिंदूंना माझी एक नम्र विनंती आहे. इथं बसलेल्या प्रत्येक परमार्थिकाला नम्र विनंती आहे. वर्षातनं एकदा नवरात्रीचा सप्ताह तुम्ही करतात, पण माझं एक म्हणणं आहे की जर आपला हिंदू धर्म जागृत ठेवायचा असेल तर सर्व तरुणांनी मारुती मंदिरात सकाळी जमायचं, भोंगा मोठा लावायचा, सकाळी मात्र त्या ठिकाणी हनुमान चालीसा लावून द्यायची, संध्याकाळी मोठ्याने हनुमान चालीसा लावून द्यायची. त्यावेळेला हिंदू धर्म काय आहे ते कळेल, अन्यथा धर्माचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. जमाना सगळे तरुण एकत्र या ना, एकत्र का पिऊन खाऊन वाद घालतात, का मुली मुलींवरून वाद घालतात. अरे आमच्या धर्माकरता आम्ही एकत्र जमलो पाहिजे. सध्या आम्ही जर आमच्या धर्माकरता एकत्र जमलो नाही तर हिंदुस्थानचं अफगाणिस्तान व्हायला मात्र वेळ आल्याशिवाय राहणार नाही. अफगाणिस्तान होऊ नये याच्याकरता आपल्या धर्माला जपा. माझी कळकळीची विनंती आहे माईबाप आपल्याला, आपल्या मुलींना जपा, मुलांना जपा. अरे 16-16, 17-17 वर्षाची पोरं दारू प्यायला लागले, तो सिगारेट ओढायला लागले. तो मी हॉस्टेलची परिस्थिती पाहते महाराज. रात्री 1-1, 1:30 वाजता हॉस्टेलच्या बाहेर तरुण मुली दिसतात सिगारेट ओढताना. कुठे नेऊन ठेवलायत आपण आपला धर्म. आणि धर्म टिकला पाहिजे, धर्म जोपासला पाहिजे. धर्माकरता उभं राहणं काळाची गरज आहे महाराज. कारण मात्र त्या धर्माचं पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून धर्माचं पालन करा. गोंधळच घालायचं असेल तर धर्माकरता जागृत व्हा. गोंधळच घालायचं असेल तर फार काही करायची गरज नाही महाराज. हरी जागरणाने गोंधळ होऊ शकतो, नामचिंतनाने गोंधळ होऊ शकतो. आणि यदा कदाचित तुम्ही नामचिंतनाचा गोंधळ घातला तर ती वटमाई देवी आल्याशिवाय राहणार नाही. मग गोंधळ घालायचा आहे नामचिंतनाचा. कसा घालायचा? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा हरि जय
बघा, सालबादप्रमाणे चालत असलेला श्री वटमादेवी नवरात्र उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजची ही 7व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, तसंच आदरणीय ज्यांनी संतपूजन घेतलेले ते सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय श्री राजेंद्र सानप उपसरपंच, आदरणीय श्री हरिभक्तपरायण माधव महाराज जेहरी बाबांचा मला फोन आला की ताई वेळेत या, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं श्री संतोष भाऊ गीते, सुदामराव सानप, त्याच पद्धतीनं श्री अरुण लहानू गीते तंटामुक्ती अध्यक्ष, तसंच भाऊसाहेब कारभारी गीते चेअरमन हरिभक्तपरायण, आदरणीय आपल्या सर्वांचे परिचित असणारे आमचे नवनाथ महाराज गडाख, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने श्री सोमनाथ भाऊ शेठ भिसे, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. सोपन भाऊ गीते, सुभाष भाऊ आव्हाड, आमचे धुळवडवरून महाराज आमचे सुभाष अण्णा आलेले आहेत, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्यांचंही माझ्यावर फार प्रेम आहेत महाराज. कुठलाही कार्यक्रम असला की फोन येत असतो आणि म्हणून सुभाष अण्णांची माझी आज योगायोगाने भेट झाली, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं श्री कचरू भाऊ गीते, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय मधुभाऊ आव्हाड धुळवडचे, तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचेही मी मनापासून ऋण व्यक्त करते. श्री अनिकेत भाऊ गीते, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला ज्यांची गोड साथ संगत लाभली, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे आकाशजी महाराज, त्यांचंही मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करते. खूप गोड आवाज आहेत महाराज त्यांचा, आकाशाला लाजवेल इतका, आकाशा इतपत उंच जाणारा त्यांचा आवाज आहे, असे आकाशजी महाराज आपलंही ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे नवनाथजी महाराज, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे शुभनजी महाराज, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे राम महाराज पवळांची ही संस्थेतले विद्यार्थी, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. खूप गोड नाचतात महाराज, सप्ताला शोभा त्यांच्यामुळे आहेत, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण बोलले ना, मृदुंगाचार्य मौली महाराज, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं नाव नाही, आधी घेतलं ना तुमचं नाव, परत एकदा घेते, काय हरकत नाही ना महाराज, कारण आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे. त्यांच्याकरता नवनाथ महाराज गडाकांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ते पण नवनाथच महाराज आहेत ना, नवनाथ महाराज घेते, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त केलेलं होतं, त्यांचंही करते पुन्हा एकदा. त्याच पद्धतीनं मृदुंगाचार्य, फार गोड साथसंगत केली, खूप गोड मृदुंग वाजवला महाराज. आमचे माऊली महाराज, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा, त्यांचंही ऋण व्यक्त करते. दोन्ही चोपदार या ठिकाणी उभे आहे, फार माझं चांगल्या पद्धतीने संरक्षण केलं. मागच्या वेळेस बरं का नवनाथ भाऊ, मला आठवलं मागच्या वेळेचा प्रसंग. इथून जाताना जेव्हा मारामाऱ्या चालल्या होत्या, तेव्हा चोपदारांनी फार मोठं सहकार्य केलं होतं, मला आठवतं बरं का, सगळं एकामागं एक आठवतं. आदरणीय चोपदार, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. संरक्षण केलेत महाराज माझं त्यांनी, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे जय हरी बाबा, काय वाढदिवस केला तुम्ही, असं प्रत्येक कीर्तनकाराच्या वेळेस करत जावा. जय हरी बाबा, आपल्याला उदंड आयुष्य मिळो, ऐश्वर्य मिळो, काही कमतरता ठेवू नये आमच्या निवृत्तीदादांनी तुमच्या जीवनामध्ये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत आलेले माझे पिताश्री आमचे उकारडे बाबा, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण माझे पतिदेव मृदुंगाचार्य सतीजी महाराज जगताप, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे सानप महाराज, त्यांचेही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तसंच ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम, महाराज माझा आवाज खऱ्या अर्थी बसलेला आहे, कारण माझा आवाज फार उंच आहे, पण खरंच बसलेला आहे, कारण सकाळपासून हा 3रा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचा फरक पडत असतो महाराज. गेल्या बऱ्याच दिवसापासून 2-2, 3-3 दररोजचे चालू आहे, घसा तरी काय करेल, पण खूप गोड माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, असे जे ऑपरेटर आहेत भाऊ, तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं अमोल भाऊ, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून शूटिंग चालू आहे दादा, यूट्यूबला लाईव्ह करतायत का, नाही ना, हां उद्या लगेच नका टाकू,
दसरा झाल्यावर निवंत टाका, काही लोड नका घेऊ, पण जरा व्यवस्थित हेडलाईन वगैरे द्या. हां, मला काही पुन्हा फोन करायला लावू नका. बऱ्याचदा हेडलाईन पाहिल्यानं महाराज लाज वाटते हो. तमाशात जेवढे नाचले नसाल, हसले नसाल, तसे या कीर्तनात हसाल. तमाशा ऐकत व्हा. कीर्तन अहो, कीर्तन पाहावीत लोकांनी, म्हणून काही मात्र त्या ठिकाणी हेडलाईन देऊ नका. फार गोड शूटिंग आपण गेली 2 तासापासून आपण उभे आहात. हेडलाईन व्यवस्थित द्या, नंतर टाका, लिंक व्यवस्थित टाका, मलाही सेंड करा. आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आज ज्यांची संत भोजनाची पंगत आहे, काय नाव त्यांचं? सगळे ग्रामस्थ करतात का? पत्रिकेत आहे, पत्रिकेत तुमच्या नाव. बर 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 बघते. बरं बरं, बघा आजची जी अन्नदाते आहे ते कैलासवासी ठोकूबाई व कैलासवासी तात्याबा नामदेव सानप यांच्या स्मरणार्थ श्री रावसाहेब तात्याबा सानप, माजी सरपंच कैलासवासी विठोबा बाजीबा सानप यांच्या स्मरणार्थ श्री भारत विठोबा सानप व श्री दशरथ लहानू सानप यांची आजची सायंकाळची पंगत आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. याचं कारण तुम्हाला सांगतेत महाराज, याला उदारता असणं फार गरजेचं आहे, संत भोजन देणं फार गरजेचं आहे, म्हणून त्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. आज ज्यांनी माझी सेवा घेतलेली आहे दादा, तुमचंही पुन्हा एकदा ऋण व्यक्त करते, आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. सर्वांना एक विनंती करते की ज्यांना 2 हात आहेत त्यांनी वरती हात करायचे आहे. आपल्या सर्वांना निवृत्तीनाथांचं भजन घ्यायचं आहे. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन आपल्याला करायचं आहे. उभे असणारी मंडळी मला सगळे दिसत आहेत इथून, सर्वांनी हात वरती करायचे, एकाने हात खाली ठेवायचा नाही. भजन करा. निवृत्ती राया माझा, निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा, निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा, निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा, निवृत्ती राया. विषय राहिला की हा सभामंडप मागच्या वेळेला बांधकाम सुरू होतं महाराज, आणि या सभामंडपात या उत्सवामध्ये ज्यांचं विशेष रूपाने सहकार्य आहे, आमचे सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभतं म्हणून हे गावचं कार्य चांगलं होतं, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. काय म्हणता बाबा? बाबांनी आठवण करून दिली. पहिले इकडं होतं, आता इकडं झालं. ते तुम्हाला सगळ्यांनाही कळालं आणि मला सुद्धा कळालं. म्हणून सरपंच असतील, उपसरपंच असतील, आपण सगळी मंडळी तुमच्या विशेष सहकार्यामधून हा सभामंडप घडलाय महाराज. तुमच्याकरता एकदा स्वतः जोरदार टाळी वाजवा, कारण हे कार्य खूप महत्त्वाचं आहे. इथे आल्यानंतर मला इतकं फ्रेश वाटलं महाराज की काहीतरी सुधारणा झाल्याचं समाधान मला इथे मिळालंय. मग आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. ज्ञानेश्वर माऊली समाधि त्र्यंबक शेखरी मागी जोगे निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा परम परम
आपल्या सोनुशी गावचे ग्रामदैवत व समस्त पंचकृषीचं आराध्य दैवत श्रद्धास्थान आपली वाटमादेवी माता आणि या वाटमादेवी मातेचा सुरू असलेला शारदीय नवरात्र उत्सव आणि या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्त सुरू असलेला आजचा हा 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आपणा सर्वांच्या परिचित आपणाला सगळ्यांना माहीत आहे. महिला मंडळ थोडीशी शांतता ठेवा, 1-2-5 मिनिटात उरकल आता, काय जास्त वेळ नाही घेणार. या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण खूप सुंदर असं कीर्तन आपल्यासमोर आज या ठिकाणी ताईंनी केलं. हिंदू धर्माचं संरक्षण रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि ताईंनी जो महत्त्वाचा जो विषय मांडला तो लवजियाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने या विषयावरती सगळ्यांनी चर्चा करण्याची आणि या विषयावरती विचार करण्याची खऱ्या अर्थानं आता आपल्या सर्वांना गरज आहे. असं सुंदर असं या ठिकाणी विवेचन ताईंनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर केलं. प्रथमतः मी या ठिकाणी हरिभक्त परायण कांचनताई जगताप यांचं जमलेल्या सर्वांच्याच वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं ग्रामपंचायत सोनुशी यांच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो. तसेच ताईंच्या बरोबर आलेले ताईंचे पतिदेव हरिभक्त परायण जगताप महाराज यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. मला वाटतं ताईंच्या बरोबर वडील पण आलेले ना हरिभक्त परायण उकरडे बाबा, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. ताईंच्या बरोबर चाललेत ना म्हणूनच सुंदर गायन आहे फार तुमचं. ताईंच्या बरोबर आलेले हरिभक्त परायण आकाश महाराज, आपण बघितलं नवनाथ महाराजांच्या सारख्याच चाली आहेत त्यांच्या. आणि आज सर्वच आपले जेवढे गायक मंडळी ताई खूपच सुंदर. आणि तुम्ही तर जय हरी महाराजाला तर उडीच मारायला लावली, विना अटकला ताईवर. इतक्या जय हरी महाराजांनी आज ठिकाणी उडी मारून अतिशय आनंदोत्सव या ठिकाणी साजरा झाला. ताईंचं कीर्तन नेहमीच खूप सुंदर या ठिकाणी होत असतं. ताईंच्या कीर्तनाला साथ दिलेले सर्व आमचे नवनाथ महाराज गडाख आहेत, आमचे शुभ महाराज आहेत, नवनाथ महाराज गीते आहेत. तसेच खऱ्या अर्थानं मृदुंग वाजक आत्तापर्यंत ताई जितके महाराज आले सगळे त्या मृदुंगाकडेच बघत होते. इतकं सुंदर असं मृदुंग वाचक आमचे माऊली महाराज तांबे हे या ठिकाणी करत असतात. खरं त्यांचं कौतुक करावं तितकं म्हणजे फार कमी वयात इतकं सुंदर असं त्यांचं मृदुंग वादक आहे, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच सांदीपानी गुरुकुल आश्रमातील सर्वच हरिभक्त परायण बाळगोपाळ मंडळी यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आज या कीर्तन सेवेला कीर्तन सेवादान दिलेले या गावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीयुत अरुण लावणू गीते, तसेच आमच्या नान्नज बिरेवड्याचे एक प्रतिष्ठित नागरिक व नान्नज गावच्या सोसायटीचे माजी चेअरमन श्री चिंदू रामनाथ पड यांनी आज या ठिकाणी कीर्तन सेवादान दिलं. त्यांचे मी या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीनं आभार मानतो. तसेच आजचं जे अन्नदाते आहेत आजचे जे अन्नदाते आहे ते कैलासवासी ठकूबाई व कैलासवासी तात्याबा नामदेव सानप यांच्या स्मरणार्थ या गावचे माजी सरपंच श्री रावसाहेब तात्याबा सानप, तसेच कैलासवासी विठोबा बाजीबा सानप यांच्या स्मरणार्थ श्री भारत विठोबा सानप, तसेच श्री दशरथ लहानू सानप यांचं या ठिकाणी आजचं सेवा अन्नदान आहे. मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. यानंतर दररोज आपण या ठिकाणी जे सेवादानवाले आहेत आणि जे अन्नदाते आहेत त्यांचा या ठिकाणी आपण कमिटीच्या वतीने सत्कार करत असतो श्रीफळ देऊन. प्रथमतः मी या ठिकाणी या गावच्या तंटमुक्तीचे अध्यक्ष अरुण बाबा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ घेण्यासाठी यायचं आहे. श्रीफळ आणा. साठी यायचं आहे. रावसाहेब तात्याबा सानप, यानंतर दशरथ लहानू सानप या लवकर यावरती या. यानंतर भारत विठोबा सानप,
यांना विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही ताईंच्या हस्ते श्रीफळ स्वीकारण्यासाठी यायचं आहे. उद्या दिनांक 22/10/2023 उद्याचे 8व्या दिवसाचे जे कीर्तन सेवा या ठिकाणी होईल त्या हरिभक्तपरायण वनिताताई पाटील संगीत विशारद भिवंडी यांची या ठिकाणी उद्याची कीर्तन सेवा होईल. व उद्याचे जे भाविक आहेत कीर्तन सेवादान करणारे स्वर्गीय वामनराव अण्णा गीते यांच्या स्मरणार्थ श्री सतीश वामनराव गीते एक प्रगतशील शेतकरी यांचं या ठिकाणी उद्या व श्री संदीप वामनराव गीते यांचं या ठिकाणी उद्याचं सेवादान होईल. तसेच उद्याचे जे अन्नदाते आहे ते श्री कचरू पुंजाजी पाटील सानप, माजी पोलीस पाटील सोनोशी श्री बाबुराव पुंजाजी पाटील सानप, त्रिंबक गोविंद सानप, कैलासवासी सरसाबाई रामाजी नागरे यांच्या स्मरणार्थ श्री दादारी व सुभाष नागरे यांचं या ठिकाणी उद्याचं अन्नदान राहील. यानंतर सतीश गीते ज्यांचं उद्याचं सेवादान आहे ते दररोज ताई या ठिकाणी आलेल्या महाराजांना त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करत असतात. तर सतीशला मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ताईंना सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. आपणा सर्वांना माहीत आहे आपला दररोजचा या ठिकाणी जो कीर्तन सोहळा होत असतो त्याचं प्रक्षेपण या ठिकाणी दररोज होत असतं. माझा कीर्तनकार या चॅनलवरती तुम्हाला सर्वांना आजचं कीर्तन उद्या बघायला मिळेल. खूप सुंदर अशी क्वालिटी त्यांची आहे.